महाराष्ट्र गुजरात सीमेलगत असलेल्या उंबरगाव बोर्डी मुख्य रस्त्यावर हंगामातील पहिल्या जोरदार पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली। परिसरातील अनियंत्रित इमारत बांधकामामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवला गेल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। आज सकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थी, पालक आणि नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अनेक दुचाकीस्वारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढताना जीवघेणा थरार अनुभवावा लागला। अनेक ठिकाणी दुचाकी बंद पडून नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले। स्थानिक ग्रामस्थांच्या मते पावसाळी पाण्याचा नैसर्गिक निचरा होणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकून बांधकामे करण्यात आली आहेत। यामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे। या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणती ठोस कारवाई झाली नाही। आगामी दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने नाल्यांची साफसफाई करावी आणि अनधिकृत बांधकामांचे अडथळे दूर करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अन्यथा आगामी मुसळधार पावसात उंबरगाव बोर्डी भागातील जनजीवन अधिक गंभीर संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे। रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।